आज चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. म्हणूनच म्हटलं आजच्या या मुहूर्तावर काहीतरी नवीन सुरुवात करूया. परदेशात राहत असताना आपण आपले सणवार नेहमीच मिस करत असतो. म्हणूनच मी आता आपल्यासोबत इथे आम्ही साजरे करणारे सणवार, आम्ही जिथे फिरतो ती ठिकाणे, इथली संस्कृती हे सर्व आपल्यासोबत दाखवण्याचा आणि काही छान छान रेसिपीज शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांना पाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. गुढीची पूजा करून मी स्वयंपाकाला सुरुवात केली. रात्रीच मी दही टांगून ठेवले होते. त्यानंतर मी कोथिंबीर वडीची तयारी केली. कोथिंबीर बारीक चिरून त्यामध्ये तिखट मीठ घालून ते वाफवले आणि काही वेळानंतर 20 मिनिटानंतर ते छान वाफून तयार झाले. अशा प्रकारे ते छान वाफून घेतले. रात्रभर टांगून ठेवलेला जो चक्का होता तो मी चाळणीमधून गाळून घेतला. गाळून घेतल्यामुळे काय होतं, त्याला एक सॉफ्ट असं टेक्स्चर येतं आणि तो श्रीखंड मऊ होते. मी इथे अजून त्याला सॉफ्ट बनवण्यासाठी एक ट्रिक वापरली आहे. ती म्हणजे मी त्याच्यामध्ये ग्रीक योगर्ट याचे 2-3 डबे मिक्स केले. तर मी काही फळांचे बारीक पीसेस करून त्याला साखर लावून ठेवली होती. त्यामुळे त्याचं एक्सेस जे पाणी आहे ते निघून गेलं. नंतर या तयार श्रीखंडामध्ये मी ड्रायफ्रूट्स आणि हे फळांचे काप हे सगळं मिसळून घेतलं. वेलची पावडर, साखर मी आधीच टाकून घेतली होती. नंतर वेलची पावडर, दालचिनी आणि थोडेसे जायफळ टाकून याला मिक्स ढवळून घेतले. प्रकारे नैवेद्याची थाळी तयार झाली, ज्यामध्ये मी कैरी डाळ, बटाट्याची पातळ भाजी, कोथिंबीर वडी, श्रीखंड, पुरी आणि भात वरण